आपण सह्याद्रीच्या घनदाट जंगलामध्ये बसलेल्या एका छोट्याशा पण अतिशय सुंदर गावाला भेट दिली आणि या गावचं नाव आहे येळवली. खेड तालुक्यातील पश्चिम भागातील शेवटचं गाव. अवघी 10-15 घरांची वस्ती असलेलं हे गाव. सभोवताली उंच डोंगर, हिरवीगार झाडं, पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट आणि मनाला प्रसन्न करणारी शांतता. हे सगळं अनुभवायचं असेल तर येळवली सारखी जागा फारच दुर्मिळ आहे. चला तर मग या निसर्गरम्य प्रवासाला सुरुवात करूया. येळवली हे गाव भीमाशंकर अभयारण्याच्या मध्यभागी एक असलेलं छोटस गाव आहे. गावामध्ये प्रवेश करत असताना भीमाशंकर अभयारण्य प्रशासनाकडून एक प्रवेश शुल्क आकारलं जातं. जो की या प्रवेश शुल्क जमा होतं त्या जमा खर्चामधून जंगलामध्ये अनेक कामे केली जातात. त्यामुळे तरुणांना येथील रोजगाराची एक नवीन संधी प्राप्त झाली असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. या गावामध्ये प्रवेश करताच या गावाचं खरं रूप कळेल. गावाभोवती पसरलेलं घनदाट जंगल हे या परिसराचं खरं सौंदर्य आहे. पावसाळ्यात तर संपूर्ण परिसर हिरवागार गालिच्याने झाकला जातो. लहान मोठे धबधबे, ओढे, धुक्याने भरलेले डोंगर आणि थंडगार वारा प्रत्येक क्षणी मन मोहून टाकतो. जंगलात अनेक प्रकारचे पक्षी, फुलपाखरे आणि वन्यजीव पाहायला मिळतात. निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे गाव म्हणजे स्वर्गच आहे. येथील लोक अतिशय साधे, प्रेमळ आणि मेहनती आहेत. शेती, पशुपालन आणि जंगलावर आधारित पारंपरिक जीवनशैली आजही येथे टिकून आहे. मोठ्या शहरांमध्ये मिळणारे सुखसोयी कमी असल्या तरी मनशांती मात्र भरपूर आहे. येथील प्रत्येक घरात पाहुण्यांचं मनापासून स्वागत केलं जातं. श्री क्षेत्र भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असल्यामुळे हा संपूर्ण परिसर अत्यंत पवित्र मानला जातो. असं म्हणतात की या भूमीतील प्रत्येक कण शिवमय आहे. येथील शांत वातावरण, जंगल आणि डोंगर यामुळे मन आपोआप भक्तिभावाने भरून येतं. याच गावामध्ये एक अवलिया राहतो. त्याचं नाव आहे सुभाष डोळस. पदवीधर युवक. मात्र गावातील तरुण आणि ग्रामस्थांना सोबत घेऊन जंगलातील प्लास्टिक व इतर कचरा गोळा करण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवतात. जंगल स्वच्छ ठेवणे ही केवळ जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा संदेश ते आपल्या कृतीतून देतात. याशिवाय वन विभागाच्या सहकार्याने विविध पर्यावरणपूरक उपक्रम, वृक्ष संवर्धन, जनजागृती मोहीम आणि जंगल संरक्षणाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये तो सक्रिय सहभाग घेतो. या प्रत्येक उपक्रमात ते गावकऱ्यांनाही सहभागी करून घेत असल्यामुळे गावात पर्यावरण बाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले. तर आज ही काळाची गरज आहे. अशा तरुणांमुळेच येळवली सारखी गावे केवळ निसर्गरम्य नाहीत तर पर्यावरण संवर्धनाचे आदर्श उदाहरण म्हणून पुढे येतात. पर्यावरणाचे हे ऐकू त्यांच्याच तोंडून. नमस्कार. संत तुकाराम महाराजांच्या ओवीप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे या ओवीप्रमाणे आपण जो आज भीमाशंकर अभयारण्याचा जो पाठीमागचा भाग आहे, जो निसर्गाचा भाग आहे, आपण तो बघताय. तर यामध्ये जो निसर्गाचा ठेवा जो आहे, जसं की सदाहरित जे जंगल आहे, जे जंगल कशा पद्धतीने जपून आणि संवर्धन करून ठेवले, तर ते जर जतून आणि संवर्धन करून ठेवायची एक पद्धत आहे जी स्थानिक समुदायालाच माहिती आहे आणि त्या समुदायाच्या माध्यमातून हे जंगलाचं संरक्षण आणि संवर्धन केलं जाते. परंतु आपण जे बघितलं तर अभयारण्य क्षेत्रामध्ये इतके मोठ्या प्रमाणात वन्यजीव आहेत, त्यांचं संरक्षण आणि संवर्धन ह्या भागामध्ये केलं जाते. आणि हा जो परिसरातला व्ह्यू आहे, हा जो निसर्गातला ठेवा आहे, हा ठेवा जर आपल्याला पुढच्या पिढ्यांसाठी जर जपून ठेवायचा असेल तर ही संरक्षण आणि याचं व्यवस्थापन नक्कीच व्हायला पाहिजे. जसं की आता आपण काही कड्यांचा, काही दऱ्याखोऱ्यांचा भाग बघताय की या भागामध्ये आंबेनळीचा घाट आहे, पलीकडच्या भागामध्ये एक पदरगड किल्ला दिसतोय, त्याच्यानंतर एक खालच्या भागामध्ये एक मोठा कोथळीगड किल्ला दिसतोय आणि एक समोर एक तुंगी गाव दिसते. हा जो सीन आहे, ही जी पद्धत आहे ही बघण्याची, खरंच हे निसर्गामध्ये एक वेगळं स्वरूप आहे. आणि
जसं की आमचे काही सहकारी मित्र येतात, निसर्गामध्ये फिरतात, तर त्यांना इथली जी शांतता अनुभवायला मिळते, ती शांतता कायमस्वरूपी जर टिकवून ठेवायची असेल आपल्याला, तर आपणही या निसर्गात यायला पाहिजे, पाहायला पाहिजे आणि इथली शांतता अनुभवायला पाहिजे, जेणेकरून ही शांतता पुढच्या पिढ्यांसाठी पण कशी आपल्याला सांभाळून ठेवता येईल, यासाठी आपण नक्की सर्वांनी निसर्ग वाचवण्यासाठी एक मोठा प्रयत्न करणं आवश्यक आहे. मित्रांनो, जर तुम्ही इथे फिरायला येणार असाल तर कृपया निसर्गाचं संरक्षण करा. प्लास्टिकचा वापर टाळा, कचरा जंगलात टाकू नका, स्थानिक लोकांचा आणि वन्यजीवांचा आदर करा. आपण निसर्ग जपला तरच पुढच्या पिढ्यांनाही हे सौंदर्य अनुभवता येईल. आजच येळोळी गावचा हा सुंदर प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच भीमाशंकर परिसरातील निसर्ग, इतिहास, परंपरा आणि दुर्लभ ठिकाणांचे व्हिडिओ पाहण्यासाठी भीमाशंकरच्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा.